हाय, मी स्वप्नाली. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. त्याच्यासाठी मी एक तांब्याचं तामाण घेतलं आणि तांब्याचाच तांब्या घेतलाय. म्हणजे तुम्ही स्टीलचं पण घेऊ शकता, पण माझ्याकडे तांब्याचं अवेलेबल होतं आणि माझ्या आजीने सांगितलं होतं की तांब्याच्या भांड्यांमध्ये कराल तर जास्त इफेक्टिव्ह असेल. मग मी 1 चमचा तूप घेतलं आणि ते तांब्याच्या तामाणामध्ये काढलं आणि हे तूप आपल्याला 100 वेळा धुवून घ्यायचंय. म्हणजे 100 ही विधी आपल्याला 10,000 वेळा धुवून घ्यायचं ॲक्च्युअलमध्ये, कारण 100 ही विधी आपल्याला 100 वेळा करायची. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, मग तांब्याने ते गोल गोल क्लॉकवाईज फिरवत राहायचं आणि मग ते 100 वेळा झालं की आपण ते पाणी काढून टाकायचं त्याच्यातून आणि परत दुसरं पाणी घ्यायचं, परत धुवायचं, परत 100 वेळा गोल गोल फिरवायचं. म्हणजे ही विधी आपल्याला 10,000 वेळा करायची आहे. हात दुखतात, थोडे पेशन्स लागतात, पण खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. कारण आपल्या आज्या पंजांनी सुद्धा हेच वापरून त्यांची स्किन म्हणजे किती ग्लोईंग असायची. आता आपली स्किन एकदम रखरखीत, एकदम मेल्यासारखी स्किन होते ना, तशी नाही राहायची पहिल्याच्या बायकांची. तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचं महत्त्व नाही कळायचं. जेव्हा आजी आपल्या मागे लागायची, अगं बाई हे लाव लाव लाव. आमची आजी तर गावाला गेल्यावर आमचे केस पण शिकाकाळीच धुवायची. माझं गाव महाबळेश्वर असल्यामुळे तिथे थंडी खूप असायची, त्याच्यामुळे आमचे गाल फुटायचे. तर आजी आम्हाला हे सांगायची, पण तेव्हा आम्ही लक्ष नाही दिलं. पण आता त्या गोष्टींचं महत्त्व कळत आहे. आजच्या काळातल्या खाण्यापिण्यामुळे आपली जीवनशैली जी बदलली आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्किनकडे किंवा हेअर्सकडे जास्त लक्ष द्यायला वेळ नाही भेटत. पण हे करायलाच पाहिजे, आपण आपल्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे. हे जोपर्यंत ठीक नाही होत ना, तोपर्यंत करतच राहायचंय. म्हणजे 100 वेळा आपल्याला करायचंच आहे कंपल्सरी. आणि हे करताना पॉझिटिव्हिटी ठेवायची. मनात आपलं नामस्मरण चालू ठेवू शकतो किंवा आजूबाजूला आपण ओम या उच्चाराचे आपल्याला जे ध्वनी आपल्याला कानाला पॉझिटिव्हिटी देईल, कानापर्यंत पोचून आपल्या मनाला पॉझिटिव्हिटी देईल, असे मंत्रोच्चार करू शकतो आपण किंवा मंत्रोच्चार ऐकू शकतो. मी माझ्या हाताला सनस्क्रीन लावलं होतं, तर ते ह्याच्यामुळे निघून जात होतं. तुम्ही लगेच इफेक्ट बघू शकता याचा. किती स्किन एकदम टवटवीत दिसते, तजेलदार दिसते. असेच घरगुती नुस्खे तुम्हाला पाहिजे असतील, ऐकायचे असतील, तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या. छान राहा.